मेगा फायनल मध्ये होते आणि तेच आता रिपीट टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तेच आपण पाहतो. आता दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात फाईट करतील आणि त्या मॅच मध्ये जेव्हा रिझल्ट झाला होता चॅम्पियन आई गावदेवी संघ ठरला होता, परंतु आज या स्पर्धेमध्ये देवघर भंडारे प्रीमियर लीग 2026 मध्ये कोणाच्या नावावरती टायटल राहणार आहे चॅम्पियनचं थोड्याच वेळात आपल्या समोर पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा आपण पाहतोय पर्व पहिलं या स्पर्धेचं संपूर्ण देवगड यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सर्वांना एकत्र आणण्याचं काम त्यांनी केलंय आणि येणाऱ्या पुढच्या वर्षी पुढच्या सीझनला अजून धूमधडाक्यात ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि चर्चा संपूर्ण रायगडमध्ये झाली आहे या पर्वाची, परंतु येणाऱ्या पर्वामध्ये भरपूर असे धनराशी, कॅश प्राइज, गिफ्ट आणि भरपूर काही तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण की स्पर्धा मानाची आहे, सन्मानाची स्पर्धा आहे आणि खास करून संपूर्ण आयोजन कमिटीचं कौतुक करूया. कारण की एवढी मोठी स्पर्धा भरवणं इतकं सोपं नाहीये आणि प्रत्येक ही स्पर्धा भरवण्याचा आयोजकाचं मागची जी मेहनत आहे ना तुम्ही कधी पाहत नसतात. फक्त 2 दिवस जेव्हा स्पर्धा असते तेव्हा आपण येतो, भेट देतो, परंतु ते स्पर्धेला आपण शुभेच्छा देतो. परंतु त्याच्या अगोदर दिवस रात्र जे मेहनत संपूर्ण टीम करते ना त्यांचा खरंच सॅल्यूट आहे. अगदी दिवसाची रात्र ज्यांनी केलं, रात्रीचा दिवस त्यांनी केलं सर्वांनी, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत. खरंच कौतुक आहे. एवढी मोठी स्पर्धा संपूर्ण आज समाजाला त्यांनी एकत्र आणणार. प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं तर सातत्याने प्रत्येक आपल्या समाजातील व्यक्ती काही कामधंदा व्यवसायासाठी प्रत्येक ठिकाणी लांब लांब आहेत, परंतु आज हे हेतू एकच आहे की भंडारे प्रीमियर लीग देवघरमध्ये मिळाली आहे आणि आता ती संधीचं सोनं करावं लागेल. आपल्या गावासाठी खेळावं लागेल. आपण ज्या टीम मध्ये खेळू त्या टीमचं नाव वर्चस्व काढणं गरजेचं आहे. आणि आता मॅचला आपण सुरुवात करतोय मेगा फायनलला. त्याच दरम्यान मंगेशजी पवेकर इथे उपस्थित झालेत, पुलेकर इथे उपस्थित झालेत आणि त्यांच्या समवेत सागरजी कर्देकर यांचं इथे नक्कीच आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम, मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. स्पर्धेमध्ये आपली स्पर्धा आहे, घरची स्पर्धा आहे. देवघर भंडारे प्रीमियर लीग 2026 चा थरार आहे आणि थरारक मॅचला आपण सुरुवात करतोय. मेगा फायनल 4 ओव्हर. समीर सर 4 ओव्हरची मॅच. चला वेळ घेऊ नका, टायमर ऑन केलाय. मेगा फायनलची मॅच देऊया दोन्ही टीम्सला लाख लाख शुभेच्छा. चला मॅचला सुरुवात करतोय. एका बाजूला आरावी, दुसऱ्या बाजूला आदगाव. हे बॅटल रंगणार आहे. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय श्रीवर्धनचा हार्दिक पांड्या म्हणून ज्या नावाची ओळख राहिली आहे आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या नावाचा दबदबा राहिलाय, डंका वाजलाय, सतीश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आहे आणि स्ट्राईक एंडवरती वंडर बॉय श्रीवर्धन. दीप्तेश पुसाळकरला तुम्ही पाहतायत आणि नॉन स्ट्राईक एंडवरती निगडी काठीची रन मशीन श्रमिक राऊत. पहिला बॉल हाफ ट्रॅकर, तिखा जवाब दिला पहिल्याच बॉल वरती. हा आरावीचा रफ्तार आहे बाई. निगडी काठीमध्ये थेट टोकलाय, डॉट बॉल. क्या बात आहे. सन्मान्य आदरणीय सुधीरजी मयेकर साहेब, आताच आमच्यापर्यंत माहिती पोहोचली आहे की दोन्ही संघ जे आता खेळतात फर्स्ट प्लेस तर तब्बल 55,000 आहे, दुसरं प्राइस देखील 33,000 आहे आणि या दोन्ही संघांना जेव्हा प्राइस डिस्ट्रीब्युशन असेल तेव्हा दोन्ही टीमला 1,000 रुपयाचं देखील दोन्ही टीमला आपण नक्कीच वाढ करतोय त्या कॅश प्राइस मध्ये. क्या बात आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद सुधीरजी मयेकर साहेब. आम्ही आभार व्यक्त करू कारण की नेहमीच असे दानशूर दाते सातत्याने क्रिकेटला लाभलेत, हे भाग्य आहेत क्रिकेटचं. फुल टॉस बॉल होता, इथे चुकीची गोलंदाजी पाहायला मिळते. वेग भरपूर होता परंतु दिशा भरकटतोय गोलंदाज. वाईट +1. क्या बात आहे. सुबोध बोरकर म्हसळा यांच्या वतीने आपण पाहतोय प्रत्येक गोलंदाजाला अर्थातच जो विकेट हॅट्रिक संपादित करेल या मॅच मध्ये, कुठलाही गोलंदाज असू दे मेगा फायनल मध्ये, विकेट हॅट्रिक जर संपादित केली तर तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज. विकेट षटकार अर्थातच सलग 3 चौकार किंवा 3 षटकार आले त्याला देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज या संपूर्ण मॅच मध्ये. सुबोधजी बोरकर म्हसळा यांच्या वतीनं. पुढचा बॉल सतीश पाटील, वाईट +1. 2 धावा इथे आल्यात. पुढचा बॉल, हो इथे देखील हाफ ट्रॅकर बॉल होता आणि इथे देखील डॉट बॉल आलाय. काय गोलंदाजी होते आज, रफ्तार भरपूर आहे आणि का सातत्याने ओळखलं जातं आरावी एक्सप्रेस. बॉलिंग मार्क वरती सतीश पाटीलला. या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या पटलावरील एक मोठं नाव इतिहासाच्या पानावरती, जेव्हा सातत्याने गेले कित्येक वर्ष अगोदर ज्या नावाची चर्चा झाली आणि श्रीवर्धन मध्ये कोणाला प्रथम बाईक मिळाली असेल ना तो हा खेळाडू आहे आणि आपल्या समाजाचा खेळाडू आहे सतीश पाटील, मॅन फ्रॉम आरावी. या नावाची चर्चा राहिली आहे. आज देखील तोच दबदबा कायम आहे. पुढचा बॉल,
पुढचा बॉल इकडे दांडी 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 गुल त्रिफळा चकित लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. दीप्तेश पुसाळकरला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. दाखल होतात सचिन. नक्कीच त्याचा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. आयगाव देवी आदगाव परंतु न्यू बाटराता मैदानाच्या आतमध्ये शुभम मनीष मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एक ऑडिटर बॅटर म्हणून ओळख आहे. मॅन फ्रॉम आदगाव. महेंद्र पाटील सतीश पाटीलचे बंधू आहेत. या विकेट साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. क्या बात आहे. कॅश प्राइज आता ऑन आहे. 3 बॉल आणि 2 धावा धाव फलकावरती आहेत. केतन कोलथरकर आपण कुठे असाल तर या. मुख्य व्यासपीठाची इथे विनंती आहे. बल्लू आपल्याला बोलवतात. केतन दा आपण कुठे असाल तर यायचंय. सुयोग मोयेकर आपण कुठे असाल तर या. सुयोग मयेकर आपण कुठे असेल तर या. विनंती आहे. इथे पुढचा बॉल आपण पाहतोय. इथे देखील प्रॉपर गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. क्या बॉल आहे. क्या बात आहे. अजून एक संधी आहे सतीश साठी. जर या 2 बॉल मध्ये विकेट आली तर अजून 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. इथे लॉफ्टेड स्ट्रोक हवेमध्ये बॉल फिल्डर जज करतात आणि अखेर इथे कॅच ड्रॉप. जीवनदान मिळालंय शुभम मोरेला परंतु इथे मिस टायमिंग स्ट्रोक. अखेर इथे आपण पाहतोय या 2 धावा कंप्लीट झाल्यात. कॅच ड्रॉप आणि इथे 2 धावा मिळतात. 2 धाव्याच्या मदतीने दाफलदम पोहोचलंय 4 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल होता उर्वरित आहे. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च जरूर केला सतीश पाटीलना. वेग रफ्तार का राजाबाई सतीश पाटील त्याचं नाव आहे. शेवटचा बॉल आहे सतीश. हार्दिक पांड्या ऑफ श्रीवर्धन सातत्याने चर्चा राहिली आहे. रफ्तार आज सर्व काही पाहायला मिळालं. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. वा वा वा. शुभा मनीष मोरे हे नाव लक्षात ठेवा. एक जुना जाणता खेळाडू. आज त्याला का इथे प्रमोशन देण्यात आलं 1 डाऊनला आणि त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. बॉलला फेकून टाकलाय. ज्या रफ्तारने आला होता ना त्याचा डबल रफ्तारने बॉलला फेकून दिलाय सीमा रेषा पार. षटकार. व्यासपीठावरती काही यथोचित मान सन्मान करणार आहोत. मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय सन्मान्य मंगेशजी पोलेकर साहेब इथे उपस्थित आहेत आणि मी विनंती करेन केतनजी कोलतुरकर आपल्या शुभात से त्यांचा सन्मान इथे मुख्य व्यासपीठावरती आपण करायचा आहे. मंगेशजी पोलेकर साहेब यांचा यथोचित मान सन्मान आणि सन्मान इथे जरूर केला जातोय. थँक्यू सो मच. तदनंतर उपस्थित सागरजी कर्तेकर साहेब सुयोग मोयेकर यांचे शुभ आज त्यांचा देखील मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. स्पर्धेच्या माध्यमातून देवघर भंडारी प्रीमियर लीग 2026 मध्ये आम्ही आभार व्यक्त करतोय. आपण इथे उपस्थिती दाखवल्याने स्पर्धेला 4 चाल लावण्याचं काम केलं त्याचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जिथे मेगा फायनलला आपण नक्की सुरुवात केलेली आहे. इनिंग नंबर 1 चा खेळ चालू आहे. बॅक टू क्रिकेट. आता स्ट्रायकिंग वरती आपण पाहतोय श्रमिक राऊत आहे. रन मशीन ऑफ निगडी काठी सातत्याने चर्चा राहिली आहे आणि आता बॉलिंग मार्कवरती समोर नवीन एक्सप्रेस नवीन नागवेकर बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय. एक स्टारकास्ट खेळाडू सातत्याने चर्चा होत असते. बदलापूर या नगरीतून येत असताना खास करून क्रिकेटवरती अत्यंत प्रेम आहे. असे कित्येक विक्रम नवीन नागवेकरच्या देखील नावावरती राहिलेत या टेनिस क्रिकेट पटलावरील. बॉल तयार. नवीन वर्सेस श्रमिक हे बॅटल आहे. पहिला बॉल इकडे मिस टायमिंग स्ट्रोक फिल्डर जज करतात. पाहावं लागेल इथे स्वागत पाटीलनी टिपला जाईल आणि पहिल्याच बॉल वरती विकेट झाली सक्सेस. नवीनला मिळते विकेट.
क्या बात आहे. स्वागत पाटीलनी कॅच पकडली आहे, त्यासाठी प्रतीक रिळकर यांच्या वतीनं 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. वा, आता कॅश प्राइज नक्कीच ऑन झालेला आहे. प्रत्येक खेळाडूंसाठी आता जो चांगलं काम करेल तो पैसे कमवेल बाई. हेच खरं तर क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहत आलो आणि आता देखील तेच तुम्हाला पाहायला मिळतो. इनिंग नंबर 1चा खेळ चालू आहे. आता परीक्षित आलेत मैदानाच्या आतमध्ये. मगाच्या मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती परीक्षित तोडणकर, मॅन फ्रॉम श्रीवर्धनचा एक उभरता सितारा आहे. सातत्याने आपण पाहत आलो, एक चांगला खेळाडू म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे. फलक आपण पाहतोय 10 या धावसंख्येवरती आहेत. ओव्हर नंबर 2. पुन्हा एकदा बॉल तयार. नवीन एक्सप्रेस बॉलिंग मार्कवरती सज्ज आहे. बॉल तयार. राईट ऑन मोदो विकेट. पुढचा बॉल इथे टॅप शॉट खेळल्यात. बॉक्सर चांगला प्लेअर आहे, त्याच पद्धतीचा फटका सजवला. एकदा कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल इथे आलाय परंतु मिळणार नाहीये. दुसऱ्या धावेचं मानस आहे परंतु धाडच नाहीये. सिंगल इथे मिळते. धावफलक जाऊन पोहोचलोय 11 धावसंख्येवरती. 11 ऑन अ बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. रिपीट टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळतोय. जिथे द्वारका नगरीमध्ये भंडारी प्रीमियर लीग झाली होती तिथे देखील 2 महिन्यापूर्वी एका बाजूला अदगाव संघ होता, दुसऱ्या बाजूला आरावी संघ होता आणि तेच दोन्ही संघ आता देखील मेगा फायनल मध्ये आलेत. पुढचा बॉल इथे मिस सॅमिंग स्ट्रोक. स्वतः इथे विकेट कीपर आलेत. आता चूक घडली आहे. कॅच ड्रॉप झाली आहे. इथे सिंगल मिळते. कॅच ड्रॉप होत आहेत. शुभम मोरेची दुसरी कॅच ड्रॉप झाली आहे आणि आता शुभम मोरे जेव्हा कॅच ड्रॉप झाली मगाशी पहिल्या ओव्हरमध्ये, त्यानंतर लगेचच प्रत्युत्तर षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. धावफलक आपण पाहतोय 12 या धावसंख्येवरती. 12 ऑन अ बोर्ड. 12 धावा धावफलकावरती आहेत. आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर गतवर्षी बॉलआउट जेव्हा झालं होतं, नक्कीच सोम आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात, त्यांना देखील लक्षात आहे की बॉलआउट असताना टीम आरावी संघ मेगा फायनल मध्ये दाखल होती. परंतु आता अजून एक संधी आली आहे. इथे आता चूक होणार नाहीये. नवीन बाई वा, आज पूर्णपणे वेळ काढ मेन मॅच मध्ये चांगली कामगिरी करतोय. नवीन नागवेकर हे ब्रँड आहे आणि आता मैदानात जात मध्ये आगाज दाखवत असताना विकेटचं बटन. फलंदाज बाद. देखील ते कॅरी केल्यात. वा, कमाल, लाजवाब कामगिरी. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानात जातमध्ये दाखल होतोय. नवीन फलंदाज यश प्रवीण नागवेकर मैदानात जातमध्ये दाखल झालाय. 12 धावा तर धाव फलकावरती पाहायला जरूर मिळतात. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. यश नागवेकर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला शुभम मोरे. दोन्ही आता बॅटर, ही जोडी आता आदगावची आहे. दोन्ही खेळाडू आदगावातील आहेत. दुसऱ्या बाजूला आरावी एक्सप्रेस आपल्याला पाहायला जरूर मिळतोय. नवीन एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅकवरती आहे. षटक क्रमांक 2. शेवटचे 2 बॉल. इथे लॉफ्टेड स्ट्रोक हवेमध्ये. हवाई हल्ला तर केलाय. नो मॅचला चेंडू आदळलाय. दुसऱ्या धावेचा कॉल आणि अखेर या 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलक आपण पाहतोय आता जाऊन पोहोचलाय 14 धावसंख्येवरती. 14 ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आहे. इथे तिसरा देखील प्रयत्न चालू होता परंतु मिळणार नाहीये. 2 धावा इथे मिळतात आणि धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलोय 14. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. इनिंग नंबर 1चा खेळ तुम्हाला पाहायला जरूर मिळतोय. आज वेळ काय आपण पाहतोय. काय गोलंदाजी राहिली नवीन नागवेकरची. वा, कौतुक करावं लागेल. ऑफ स्क्रीन देखील पाहतात नवीन नागवेकरला. हे गाम गाडलंय, त्याचा पराक्रम भरपूर मोठा आहे. नवीन एक्सप्रेस मॅन फ्रॉम आरावी. शेवटचा बॉल आहे. महत्वाची मॅच आहे मेगा फायनल आणि ते मेगा फायनल मध्ये कामगिरी चांगली करत असताना नवीनला तुम्ही पाहतात. वा नवीन, वा कमाल. समोर आपण जर पाहिला तर यश नागवेकर आहेत. नेहमी सातत्याने एकत्र असतात परंतु आता एकमेकांच्या विरोधात खेळतात. मैत्रीपूर्ण लढत मैदानात 7 मध्ये पाहायला मिळते. हो, इथे वॉड बॉल बाई, लाकूड तोड. इथे गोलंदाजी पाहायला मिळते. रफ्तारने गिरफ्तार केलाय. यश नागवेकरला परतावं लागेल. आज पूर्णपणे वेळ काढ झुकली आहे कारण की आज एक ना एक दिवस प्रत्येक खेळाडूचा दिवस येतो आणि मी तर म्हणेन त्या दिवसाच्या आजच्या दिवसाच्या नावावरती आपण जर पाहिलं ना तर नवीन नागवेकर हे नाव कोरलं जाईल. मेगा फायनल मध्ये काय गोलंदाजी केली आहे. एका ओव्हरमध्ये 3 विकेट्स कॅरी केल्यात आणि 4 धावा इथे खर्च केल्यात. वा, नवीनसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
कमाल कमाल गोलंदाजी पाहायला मिळते. दोन खरंच कौतुक करावं लागेल नवीन नागवेकरचा. आता न्यू बॅटर मैदानात आतमध्ये दाखल होतात. अमृत बोरकर एक ऑडिटर बॅटर आहे. आता संधीचं सोनं करावं लागेल अमृत बोरकरला. आरावी संघ काय कामगिरी करतोय. बॉलिंग अटॅक फार चांगला तुम्हाला पाहायला मिळतोय आरावी संघाचा. क्या बात आहे. प्रतीक केळकर यांच्या वतीने नवीन नागवेकरसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय त्याच्या गोलंदाजीसाठी. वा कमाल. दोन ओव्हरचा खेळ नक्कीच कंप्लीट झालाय आणि 14 धावा दाफलकावरती पाहायला जरूर मिळतात. 14 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. आता इथे कमबॅक करणं गरजेचं आहे टीम आईगाव देवी आदगाव संघाचा. श्रवण लिडकर बॉलिंग मार्कवरती आहे. स्लोवर गती, बॅकफुटला पंच केलाय, फटका फसलाय की काय, वेगाने इथं आल्यात आणि इथे अखेर कॅच ड्रॉप. जीवनदान इथे मिळत आहे. जीवनदान मागणं ठरले. आज शुभमचे भरपूर कॅचेस ड्रॉप झाले. जीवनदान भरपूर मिळत आहे आणि जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये जीवनदान मिळालं ना, प्रत्युत्तर पलटवार लगेच तुम्हाला मिळालंय. मगाशी देखील आपण पाहिलं जिथे जीवनदान मिळालं शुभमला लगेच दुसऱ्या बॉलवरती क्विक रिॲक्शन षटकार तिथे आला. दहा फलक आपण पाहतोय. 16 ऑन बोर्ड. शुभम जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत धावा बनवू शकतात. त्याला देखील माहिती आहे जर 35+ स्कोर झाला तर मॅच मध्ये मजा येणार आहे. मेगा फायनल मॅच आहे, अंतिम लढत या स्पर्धेची. हो इथे आपण पाहतोय सेन्सिबल क्रिकेट स्ट्रेट केसलाय. फिल्डर आहेत परंतु एक सिंगल तुम्हाला पाहायला मिळतो आणि सिंगलच्या मदतीनं डाफल एकदम पोहोचेल 17 धावसंख्येवरती. 17 ऑन बोर्ड. श्रवणने आज खरंच कौतुक केलंय. कौतुक नक्कीच करावं लागेल श्रवणचं, कारण की काय गोलंदाजी केली आजच्या दिवसामध्ये श्रवण लिडकरने. भरपूर चर्चेत राहणार आहे हा खेळाडू जेव्हा नवीन सीझन येईल कुठलाही भंडारी प्रीमियर लीगचा. मी तर म्हणेन ह्या खेळाडूवरती नक्कीच पूर्णपणे लक्ष राहणार आहेत. 17 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही या षटकातील 4 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉल तयार, राईट आर्म राऊंड विकेट. पुढचा बॉल अनप्लेबल बॉल. बॅटरला देखील समर्थ नाहीये. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्राचा वापर इथे करण्यात आला आणि आज पूर्णपणे या टेनिस क्रिकेट पटलावरील पूर्णपणे सर्वांची लक्ष हा श्रवण कोण आहे तीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तेच दहशत दाखवत असताना मेगा फायनल मध्ये. आणि त्याच्यासाठी एकच असेल, अरे रात नाही ख्वाब बदलते, मंजिल नाही कारवाई बदलते, जज्बा रखो और दम जीतने का, क्योंकि किस्मत बदले या ना बदले वक्त जरूर बदलता है. आणि ती वेळ आज मात्र त्याच्या बाजूने झुकली आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये हे नाव सातत्याने प्रत्येक प्रेक्षकाच्या प्रत्येक खेळाडूच्या मुखामध्ये असणार आहे. आरावीचा श्रवण रेडकर. काय गोलंदाजी राहिली आहे. छोटा पॅकेट बडा धमाका आहे बाई. अमृतला देखील कळालं नाही कशा प्रकारची गोलंदाजी झाली आहे. स्कोर आपण पाहतोय 17 धावसंख्येवरती. एक बॉल अगोदरच बोललो होतो. 17 धावा धाव फलकावरती. क्या बात आहे. संघ मालक स्वप्नीलजी पाटील यांच्या वतीने देखील श्रवण साठी 400 रुपयाचा कॅश प्राइज आलाय या बॉल साठी. कमाल. आता कॅश प्राइज भरपूर येतात टीम आरावी संघासाठी, कारण की कामगिरी तशी करतात. पुढचा बॉल न्यू बॅटर प्रथमेश मयेकर. ओ इथे एक अवश्य डोक्यावरून फटका तर सजवलाय चांगला. इथे सिंगल तर येते. दुसरा धावायचा कॉल आणि अखेर बॉल चाललाय सीमा रेषा पार. आणि प्रथमेशने देखील सांगितलंय आय एम लेट बट आय एम ग्रेट. ठोकलाय चौकार. 4. शकतात. ओ इथे यॉर्कर लेन. आता देखील त्याच पद्धतीचा बॉल टाकण्यात आला. इथे सिंगल आली आहे. भरपूर वेळानंतर मी तर म्हणेन श्रवणनी चौकार खाल्लाय. शेवटचा बॉल अजून बाकी या षटकातील. 22 धावा धाव फलकावरती आहेत. आता शेवटचा बॉल आहे. इनिंग नंबर 1. परवा पहिला तुम्ही पाहता देवघर भंडारी प्रीमियर लीग 2026 आहे. इनिंग नंबर 1चा खेळ चालू आहे. प्रगती पथावरती आहे. मेगा फायनल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. 1 मोर विकेट डाऊन. आणि आता देखील विकेटचं बटन. त्यांनी देखील सांगितलं बाई राजा तो राजा बाकी सारी प्रजा, प्रजा से बड़ी ताकत
और ताकत से बड़े हमसे पंगा लिया है तो देखते किसमें कितना है दम. ठोक दीजिए विकेट. न्यू बॅटर आता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सूरज सुर्वे दाखल झाल्यात. आदगावचा विराट कोहली म्हणून नेहमीच चर्चा होत असते. सूरज सुर्वे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. धावफलक आपण पाहतोय 22 धावसंख्येवरती स्थिरावले. आता शेवटचे अंतिम 6 बॉल आहेत. या 6 बॉलमध्ये किती धावा बनतात? 22 धावा तर धावफलकावरती. थोडंसं लो स्कोरिंग मॅच होऊ शकते, परंतु इथे 6 बॉलमध्ये आता बॅटिंग चांगल्या प्रकारची करणं गरजेचं आहे. शेवटचे 6 बॉलमध्ये किमान 15 धावा तरी येणं गरजेचं असणार आहे. बॉल तयार. इथे हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे आपण पाहतोय आता स्ट्राईक रोटेट जरूर होईल आणि सिंगलच्या मदतीने एक धाव ऍड होईल स्कोर कार्डवरती आणि धावफलक जम पोहोचेल 23 या धावसंख्येवरती. 23 ऑन अ बोर्ड. 23 धावा धावफलकावरती आहेत. आणि सूरज आता स्ट्राईक वरती पाहायला मिळतं. सूरजसाठी संधी आहे. संतोष मोरे पांड्या यांच्या वतीनं सलगचे 2 षटकार आले तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इकडे स्वेट केसलाय. एक स्ट्राईक बसला. इथे पाहतोय फिल्डर आहेत. इथे कॅच ड्रॉप झाली आहे. वेगाने 2 धावा तर नक्कीच कंप्लीट झाल्यात. फिल्डर तिथे आले होते स्वागत, परंतु थोडंसं घाई केली. 2 धावा इथे मिळाल्यात आणि या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जम पोहोचलाय 25 धावा धावफलकावरती. आता शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. या 4 बॉलमध्ये किती धावा बनतात? थोडंसं लो स्कोरिंग मॅच आहे आज. एका बाजूनी प्रत्येक मॅच लढतात टीम संघ. आपण पाहतोय आरावी. काय खेळ राहिलाय या टीमचा. वा, कौतुक. बॉल तयार. हर्ष बॉलिंग मार्कवरती. इकडे देखील आपण पाहतोय गॅप मध्ये ढकललाय. फक्त दिशा दाखवण्याचं काम केलंय सूरजने. फटके लाजवाब करतोय बाई आल्या आल्या. दुसरी तर कंप्लीट. तिसरा धावायचा कॉल. थ्रो थोडासा लेझी पाहायला मिळतोय. अखेर या 3 धावा कंप्लीट होतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 3 धाव्याच्या मदतीनं धावफलक जम पोहोचेल 28 ऑन अ बोर्ड. आणि नक्कीच आपण पाहतोय सूरज सुर्वेसाठी अजून एक कॅश प्राइज आलाय. प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ऋषिकेत नरवणकर यांच्या वतीनं देखील आता कॅश प्राइज आलाय. धावफलक आपण पाहतोय 28 या धावसंख्येवरती 28 ऑन अ बोर्ड. आता शेवटचे 3 बॉल आहेत. या 3 बॉलमध्ये आता जरी 10 धावा आल्या तरी थोडंफार टायटल मी तर म्हणेन इथे संधी असणार आहे टायटल मिळवण्याची. कारण की बॉलिंग अटॅक आपण जर पाहिलं टीम गावदेवी आदगाव संघाचं इतकंच चांगलं आहे जितकं आरावी संघाचं आहे. एकाच कॅलिबरचे दोन्ही संघ खेळतात. एकमेकांच्या विरोधात अगेन्स्ट तुम्हाला पाहायला मिळतील. एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. RNP स्पोर्ट्स यांचं देखील विशेष कौतुक व्हायला हवं, कारण की कालपासून आमच्या समेत जाऊन या त्यांची संपूर्ण टीम आणि प्रॉपर टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून देखील घेतला जातोय. प्रत्येक घरोघरात पोहोचवण्याचं काम ते करतात. आणि खास करून आज बल्लू स्वतः सांगतात की नक्कीच माझ्याकडून माफी असतात संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं, कारण की वायफायचा थोडासा इश्यू होता. आणि जे प्रेक्षक पाहत असतील युट्यूबच्या माध्यमातून त्यांना देखील आम्ही सांगू इच्छितो की वायफायचा खरं तर कालचा पूर्ण दिवस प्रॉब्लेम होता, तरी देखील टेलिकास्ट प्रॉपर ऍडजस्ट करून घेण्याचं काम आमच्या RMP स्पोर्ट्सने केलं. त्यांच्यासाठी देखील आम्ही आभार नक्कीच व्यक्त करू. बल्लू शेठ देखील म्हटले की त्यांच्याकडून देखील सॉरी संपूर्ण टीमला, परंतु आज प्रॉपर सर्व काही होत आहे. दुपारच्या 17 नंतर प्रॉपर टेलिकास्ट होतोय. शेवटी त्याच्या घरात ना आणलेला आहे. इथे बिग वाईड आहे भरपूर. यावेळेस अतिरिक्त बाउन्स तुम्हाला पाहायला मिळतो. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल 1 बाउन्स देखील दिलाय. धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचला 29. एक जर मोठा हिट आला तर मजा येणार या मॅच मध्ये. 29 धावा धावफलकावरती आहेत. आणि या पहिल्या ओव्हर नंतर आता वाईड आलाय 4थ्या डायरेक्ट ओव्हर मध्ये. सोम आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. इथे लॉफ करण्याचा प्रयत्न. वेग भरपूर होता या बॉलवरती. वर पिच बॉल त्याला इथं लॉफ करण्याचा प्रयत्न ऑन साईडला अनसक्सेसफुल ठरलाय. डॉट बॉलची सांगता. आणि आता अजूनही आपण जर पाहिलं ना तर शेवटचे 2 बॉल आहेत. या 2 बॉलमध्ये किती धावा होतात? 29 धावा तर धावफलकावरती लागले गेल्यात. 35च्या वरती प्रयत्न असणार आहे आदगाव संघाचा. बॉल तयार. राईट आर्म राऊंड विकेट हाफ ट्रॅकर.
इथे अतिरिक्त बाउन्स तुम्ही पाहायला नक्कीच मिळतो. पास कॉल का अजूनही आला नाही. इथे डॉट बॉल आय थिंक डॉट बॉलची सांगता होत असताना आता देखील डॉट आलाय. आता शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल, पहिल्या इनिंग मधील शेवटचा बॉल आहे. काय होईल या मॅच मध्ये? मेगा फायनल आहे, लढत द्यावी लागेल सेकंड इनिंग मध्ये देखील जर सामना जिंकायचा असेल तर. शेवटचा बॉल, बॉलर तयार. हो इकडे फटकाचा चांगला अलॉंग विथ कार्पेट, एक सिंगल तर कम्प्लीट होतोय. दुसरा धाब्याचा कॉल येतोय आणि इथे अखेर विकेटचं पतन तुम्हाला पाहायला मिळेल. एफर्ट चांगले होते परंतु इथे परतावं लागेल. हार्ड लक सुराज, चांगला प्रयत्न प्रयास तिथे केला, एफर्ट चांगले होते. इनिंग नंबर 1 चा खेळ कंप्लीट झालाय. धावफलक आपण पाहतोय जम पोहोचलोय 30 आणि 31 धाव्यांची गरज आहे. तरी हरकत नाहीये, टोटल थोडं फार चांगलं आहे. एक फायटिंग टोटल तुम्हाला पाहायला जरूर मिळतं. येणारे 24 बॉल आहेत आणि 31 धाव्यांची गरज या मॅच वर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. सेकंड इनिंगला आपण नक्कीच सुरुवात करणार आहोत. इनिंग नंबर 2 ला येणारे आपण पाहिलं तर 24 बॉल आहेत आणि 31 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. एका बाजूला आपण पाहतोय तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. एका बाजूला आई गावदेवी आदगाबाद संघ, दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना काय भैरू आराबिया संघ. दोन्ही आपण पाहतोय गावदेवीच्या नावांनी दोन्ही संघ इथे दाखल झालेत. जे टायगर देखील आलेत, आदगावचे टायगर, आपलं देखील स्वागत आहे. सुशांत सुर्वे आणि खास करून संघ मालक सचिनजी मोरे, आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. सातत्याने एक लेजंड क्रिकेटर म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे. मॅन फ्रॉम आदगाव या सचिन मोरे आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. आपलं मनपूर्वक स्वागत आहे, वेलकम. आणि युट्यूबच्या माध्यमातून आमचे प्रेक्षक तोडणकर देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. अनिकेत विलनकर देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. संतोष मोरे, सर्व काही आदगावचे ग्रामस्थ मंडळी एका बाजूने नक्कीच लाईव्हचा आनंद ते देखील घेतात, त्यांचं देखील स्वागत आहे. जे ऋषिकेत नरवणकर सातत्यानं नक्कीच कोचच्या भूमिकेत असतात ते देखील या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचं देखील स्वागत आहे. त्यांना देखील दडपण असते कारण की जेव्हा जेव्हा आपल्या गावाची मॅच, गावाचं नाव जेव्हा येतो ना, संपूर्ण गाव पाहण्यासाठी एकत्र येतं कारण की त्यांना देखील माहिती आहे आपल्या नावाची चर्चा नक्कीच होणार आहे. येस, इनिंग नंबर 2 ला आपण नक्कीच सुरुवात करूया. एका बाजूला येणारे 24 बॉल आहेत आणि 31 धावांची गरज आहे. त्या 31 धावा कशा प्रकारे डिफेंड होतील का चेस होतील त्या ऐकण्यासाठी आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय एक दिघी गावचा बुलंद आवाज, अर्थातच हरेशजी दिघेकर सर. ओट्यू, थँक्यू सो मच. मी विनंती करेन प्रथमतः मान सन्मान नक्कीच करतोय सचिनजी मोहन मोरे या आपण मुख्य व्यासपीठावरती एक लेजंड क्रिकेटर म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे, ज्यांनी आदगाव गावाचं नाव सातत्याने रायगडच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं आणि नेहमीच यंगस्टरला अगदी आपण पाहिलं तर संधी देण्याचं काम जरी कोणी केलं असेल आदगाव गावातील ते असं व्यक्तिमत्व आहे सचिन मोहन मोरे. इथे उपस्थित झालेत आणि संघाचे संघमालक देखील आहेत. मी विनंती करेन सोहम या आपण आपल्या शुभाचे सचिन मोरे यांचा मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. नेहमीच सातत्याने क्रिकेटसाठी भरपूर प्राधान्य दिलं जातं त्यांच्या माध्यमातून आणि क्रिकेट प्रेमी आहेत. सातत्याने आपण पाहत असतो की मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना देखील तुम्ही कित्येक वर्ष पाहिलंय, जेव्हा युट्यूब नव्हतं, जेव्हा काही नव्हतं, तेव्हा जे नाव सातत्याने चर्चेत राहिलं आणि आपल्या समाजातील असं व्यक्तिमत्व सचिन मोरे या आपण आपला देखील मान सन्मान इथे नक्कीच केला जाईल. सोहम यांच्या शुभाचे मान सन्मान इथे नक्कीच केला जातोय. मायेची शाल, कॅमेरामॅन नक्कीच फोकस करा मुख्य व्यासपीठावरती. आणि नक्कीच कधी नाही म्हणत नाही असं व्यक्तिमत्व आहे. नेहमीच आम्हाला बल्लूदांनी सांगितलं की एका फोनवरती हो बोलत कधी नाही नसतं. थँक्यू सो मच, धन्यवाद, आभार व्यक्त करू सचिन मोरे. आणि जाऊया पुनश्च एकदा बॉक्सच्या दिशेने. ओट्यू, थँक्यू सो मच. तर आपण पाहतोय देवघर भंडारी प्रीमियर लीग 2026 अभूतपूर्व आयोजन. देवघर भंडारी मित्र मंडळ आयोजित ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहिली. काही शेवटचे क्षण आपण पाहतोय. यासाठी केला होता अट्टास, शेवटचा दिस गोड व्हावा अशी संपूर्ण स्पर्धा राहिली, स्मरणात राहील अशी मी धन्यवाद देईन गणित चावकर, केतन कोलतरकर यांना की त्यांनी या स्पर्धेसाठी मला आमंत्रित केलं आणि या सुवर्ण सणाचं साक्षीदार मला होता आलं. एक जबरदस्त स्पर्धा आपण देवघरच्या पुण्यभूमीमध्ये अनुभवते.
सूर्य अस्ताला जातोय तशी तशी स्पर्धा सुद्धा आपल्या शेवटचे श्वास घेताना दिसते. महत्वाचे क्षण RNP स्पोर्ट्स श्रीवर्धनच्या द्वारे टिपलेही जात आहेत. ऋतिक नरवणकर, त्यानंतर विनय, हर्ष तसेच प्रसाद यांच्या माध्यमातून संपूर्ण आमची अंपायर टीम, समीर बोरकर, स्वतः सतीश पाटील, श्रमिक राऊत, दर्पण आता आहेत सध्या पंचांच्या भूमिकेत. या सगळ्यांचेच मनपूर्वक आभार. ते स्वयं 2 दिवस स्कोरिंगचं काम त्यांनी पाहिलं. थोडंसं दुःख राहिलं आरुष फायटर्स पराभूत झाल्याचं, पण त्याचं शल्य त्याच्या मनात आहे. पण त्यांनी म्हटलंय सर पुढच्या वेळेस नक्कीच प्रयत्न करू. तर संपूर्ण सन्मान्य पाहुणे आमच्या अतिथी कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. देवगिरी भंडारी प्रीमियर लीग, DJ RK त्यांनी जबरदस्त साऊंड सिस्टीम, आमचा आवाज जपला आणि डीजेचे अप्रतिम सॉन्ग सुद्धा आम्हाला ऐकवले. यस सरांना विनंती असेल जरा लवकर सुरू करा. पहा 6 वाजून गेलेत. शेवटची 4 षटकं विजयासाठी लक्ष्य 31च आहे. मका 30 पाहिजे होते पण तो मॅच फसला होता थोडासा. काळभैरव आरावीसाठी 14 बॉल 14 वरून 6 बॉल 9 वर आला होता. पण राहुल पाटीलनी 2 षटका ठोकले. यावेळी सतीश पाटील सेकंडला, स्वागत पाटील सेकंडला. पहिलं षटक दीप्तेश पुसाळकरनं संपूर्ण स्पर्धेमध्ये कमालीची गोलंदाजी केले. इथे करावी लागेल फायनलच्या दुसऱ्या सत्रातील पहिला बॉल. चांगला बॉल आहे, खेळून काढलाय, मिड ऑफ नव्हता. एक सिंगल येईल. स्वागत पाटीलने खातं उघडलंय पहिल्या बॉलनी, पहिल्या सिंगलनी खातं येते. श्री गणेशा धावांचा पुश करो खुश रहो अशी टेक्निक वापरली. सिंगल घेतला, धावांचा श्री गणेशा केला. 1 धावांनी खातं उघडलं आपलं स्वतःच आणि संघाचं. काळभैरव आरावी हेच दोन्ही संघ आपण पाहिले द्वारका निघितल्या स्पर्धेत, पण त्यावेळेस आई गावदेवी अदगाव सचिनजी मोरे यांचा संघ ठरला होता चॅम्पियन. यावेळेस मात्र परतफेड करेल का विजयाची? काळभैरव आरावी ही नामी संधी आहे. 31 धावांचं लक्ष आहे. हा रिटर श्रीवर्धनचा हार्दिक पांड्या समोर. स्ट्राईक एंडला आरावी स्टार सतीश पाटील. हाफ ट्रॅकर मॅचची कडा घेतली विकेटला. श्रमिक राहू धडपड करतायत, धाग लागतायत, पण धाग अच्छे होते असं म्हणतील श्रमिक. मेहनत तर करावी लागेल. दीप्तेश पहा चालू आहे थोडस स्लेचिंग पण मैदानात. बॅटर आणि बॉलरच्या दरम्यान सतीशने सांगितलंय तो बघ आता तुला येईल तिकडे, कॅमेरामॅनच्या वरून येईल असं सतीशने सुद्धा इशारात दाखवलंय. कारण स्टंपाईकने आम्हाला पण कळते ते काय चर्चा सुरू आहे मैदानात. दीप्तेश भुसागर पुढचा बॉल सतीश पाटील साडी. पहिला डॉट टाकून दबावात आणले सतीशला. तिकड बाउन्सर आणि जिकडं पा हा खेळ चालला होता हा कॅच का नाही आला? अमृत बोरकर साठी ओरडता दीप्तेश. हेच प्लॅनिंग होतं, हे जाळं टाकलं होतं, त्याला उकसवलं होतं तिकडेच मारण्यासाठी. अमृतला मात्र म्हणतात थँक्स सतीश पाटील, झेल नाही घेतला तुम्ही. हे नटखट सतीश पाटील आपल्याला मैदानात दिसतात सातत्याने. दीप्तेश म्हणतात हीच कॅच होती मित्रा अमृत बोरकर, हाच कॅच तुम्हाला टिपलायचा होता. प्लॅन तेच होतं दीप्तेश पुसाळकरचं. डीपला क्षेत्ररक्षक त्यासाठी ठेवलाय वाईडिस लॉंग ऑनला. एक मिड विकेटला आपल्याला पाहायला मिळते. मिड ऑनला परीक्षित, विकेट किपिंगला श्रमिक. स्वागत पाटील आता स्ट्राईकला. दीप्तेश पुसाळकर पुढचा बॉल राईट नंबर आउट द विकेट. ऑन साइडला झेल आहे. शॉट मिड विकेटला. स्वागतला दाखवलाय डगआउटचा रस्ता. पहिला विकेट काळभैरव आरावीचा. स्वागत पाटील बाद. गेले मैदानाच्या बाहेर. स्वागत पाटील मैदानाच्या बाहेर गेलेत. एक पाटील बाहेर, पण दुसरे पाटील येतील म्हणून कदाचित टीचिंग लावलीस. कोण येईल? नवीन राहुल. कोण येईल? हर्ष आलेत. तो विकेट जास्त आनंद देऊन गेला असता दीप्तेशला.
कारण तो विकेट सतीश पाटीलचा होता. प्लॅनिंग तर चांगली केली होती दीप्तेशनी. कारण मी नेहमी म्हणतो क्रिकेटमध्ये गोलंदाजच्या हातात आहे, बॅटरनी कुठे स्ट्रोक खेळला पाहिजे, कारण तुम्ही बॉल कुठे टाकाल तिकडेच बॅटर खेळणार आहे. त्यामुळे तुम्ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना कशी करताय आणि तो बॉल कुठे टाकताय, आणि त्याच बॉलला थोडंसं उकसावलं होतं दीप्तेशनी. सतीशने दाखवली होती तिकडची दिशा, पण दीप्तेशने क्षेत्ररक्षक पण ठेवला होता. प्लॅनिंग चांगली होती, एक्झिक्यूट झालं नाही, क्षेत्ररक्षकांनी साथ दिली नाही दीप्तेशला. अमृत बोरकर थोडेसे लेझी राहिले, वेगात आले असते ना तर तो झेल होता आला असता. जाऊया हर्ष आता काय करतील. दीप्तेश पुढचा बॉल, हर्ष साडी. हो जबरदस्त गॅप, स्क्वेअर कट, डीप स्क्वेअरला चाललाय चेंडू सीमारेच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी केले, तिसरी धाव. इथे स्ट्राईक एंडला फेकायचा होता बॉल. 3 धावा घेतल्या सतीश पाटील म्हणजे 14 पण घेऊया. 3 धावा कंप्लीट. 3 धावांनी धावसंख्या पुढे सरकली. 5 बॉल 5. दीप्तेश चांगली गोलंदाजी आतापर्यंत. 30 चेंडूत 24 चेंडूत 31चं रिक्वायर्ड रन रेट होतं. संपूर्ण स्पर्धेत 70 षटकार 32 चौकार आपल्याला पाहायला मिळेल. 19 चेंडूत अजूनही 26वा. शेवटचा बॉल दीप्तेश, या बॉलला सतीश पाटीलचा विकेट आणलात. ताई गावदेवी अदगाव मॅच मध्ये येईल. सतीश पाटील सन्मान देतील का ठोकतील षटकार, काय होईल या शेवटच्या बॉलला. पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा बॉल. दीप्तेश पुन्हा गोलंदाजी मिळणार नाही या संपूर्ण स्पर्धेतील हा शेवटचा बॉल. हा सन्मान दिलाय सतीश पाटीलनी. ठरवूनच होते. दीप्तेश म्हणतास का नाही ठोकला षटकार, मग ते दाखवतास लांब मारीन म्हणून. दीप्तेश तेच विचारताना सतीश पाटीलला पहा. असतात करतायत, दोन्ही कॅप्टन आहेत. हे तर चालते स्लेजिंग, दोघेही मैदानाच्या बाहेर चांगले मित्र आहेत, पण मैदानात कट्टर प्रतिस्पर्धी. ती सिंगल घेतला. जसे गोलंदाजीला रनअप घेतला दीप्तेशनी, अंपायरला पार केलं, तसं सतीश पाटीलनी समोरच बॅट ठेवलेला. कुठलाही बॉल टाकलास तुला मी डिफेन्स करणार आहे सांगितलं. एक सिंगल आली. सिंगलनी धावसंख्या 6. 31 धावांचं लक्ष, अजून 25 धावा पाहिजेत. 18 बॉल 25. सतीश पाटीलला माहिती आहे असाच मॅच मागचा 14 बॉल 14 असताना मी बाद झालो. मॅच शेवट आली होती गळ्याशी, पण राहुल पाटील आलेले धावून. पण सतीश पाटीलने आता चंग बांधलाय, मनाशी पक्क ठरवलंय, निर्धार केलाय, आत्मविश्वास स्वतःवर आहे. तर म्हणतो मॅच संपूनच जायचं. मागच्या स्पर्धेत पराभूत झालोय, रनरअप राहिलोय, पण आता उंबरठ्यातून माघारी नाही. आता पहिल्या क्रमांकाचा चषकच गाजत वाजत न्यायचा आहे. आरावी मध्ये सतीश पाटील, काळभैरव आरावीसाठी. सेकंडला शमिक राऊत मधल्या मॅच मध्ये गोलंदाजी केली नव्हती, पण आता कॉन्फिडन्स दाखवलाय. हाताची दुखापत बाजूला ठेवले आणि आता गोलंदाजीला सज्ज झालेत. दुसरा षडा घेऊन राऊतांचा लाडका श्रमिक, निगडी स्टार. स्लोवर वन, चांगला बॉल होता. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. हो इथे संधी होती परीक्षित, काय करताय तुम्ही. बॉल फेकला होता मध्ये, तो जर धरून पाठवला असता दीप्तेशकडे तर नक्कीच इथे रन आउट मिळाले असते. क्षेत्ररक्षकाने डायरेक्ट स्ट्राईक एंडला त्याला फेकायचा होता, पण पाहिलं अंतर खूप आहे. रेले आता कारण नोटीस मैदानात आता कारण दिली जातात क्षेत्ररक्षकाकडून. चुका जेव्हा होतात ना ते बऱ्याच जणांना सवय असते, आपण कारण देत असतो, असं केलं असतं तसं केलं असतं. पण मैदानात तुम्हाला जर जबाबीपणाही असवा लागतो. गुड रिफ्लेक्स असले पाहिजे, तुमचे रिॲक्शन क्विक असले पाहिजे, त्या क्षणार्धात तुम्ही निर्णय घेतले पाहिजेत. श्रमिक सतीश पाटीलसाठी स्लोवर वन पीक केलाय, पुल बॉलला केले मैदानाच्या बाहेर. गुल, अर्धा डझन धावा एकाच बॉलला, षटकार. मैदानात मात्र पाटलांचा बैलगाडा जोरात पळतोय सध्या. चर्चा आहे या पाटलाची. जबरदस्त स्ट्रोक. 14 धावा. हा समोर हा झेल श्रमिक. दुखापत असेल का जाऊन सतीश सुद्धा चौकशी करतायत.
मग आता सतीश सांगत आहे श्रमिक तुझ्या हातावरच नजर आहे. आता मारल्यावर म्हणते सॉरी. पा सतीश प्रथमेश बारे आणि प्रसाद बारे यांचं हार्दिक स्वागत या मुख्य व्यासपीठावर. धावसंख्या 14. 3 चेंडू झालेत, 31चं आव्हान आहे. श्रमिक मागणी ठरले होते. हा बॉल डॉट जरूर टाकलाय. मागच्या बॉलला षटकार आला होता. श्रमिक सतीश पाटीलसाठी स्लोवर वन या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. अमृत चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी चांगले आहे. वाह कमाल अमृत. सतीश पाटील म्हणतात येस ओके फाईन. अमृत थम्सअप दाखवतात. सतीश नटखट स्वभाव आहे सतीश पाटीलचा. मैदानात आपल्या प्रतिस्पर्धी संघासोबत ते खेळतात पण विरोधात पण आणि मन पण जिंकतात. गोड बोलून बोलून काटा काढतात सतीश पाटील. 4 चेंडू झाले त्या षटकातील धावा 15. 31 धावांचं आव्हान. अर्ध्या धावा झाल्यात, अजून अर्ध्या करायच्या आहेत. हे 2 चेंडू खूप महत्वाचे राहतील. चौदा चेंडू 16. श्रमिक श्रमिक हो चांगला स्ट्रोक आहे पण डीपला प्रोटेक्शन आहे. हो हो काय रनिंग पा. इथे रनआउट येतील का. एस आउट आहे. फर्स्ट स्पोर्ट्समॅनशिप दाखवली मात्र सतीश पाटीलनी. सांगितलं पंचाने आऊट दिलंय. यस आम्ही मान्य करू आऊट आहे. नवीन नागवेकर 13 चेंडू 15 धावा. श्रमिक थोडेसे महागडे जरूर ठरलेत कारण धावा कमी केल्या ना तर तुम्हाला गोलंदाजी करताना धावा कमी द्याव्या लागतात. एक षटकार थोडासा महाग ठरेल. रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न गोशांकी क्षेत्रात. एक धाव नवीनला. स्ट्राईक रोटेड होईल. धावा 17. 2 षटकाचा खेळ संपलाय. 12 चेंडू 14 धावांची गरज आहे आता आपल्याला. सामना जिंकायचा असेल तर काळभैरव आरवी संघाला. देवगड भंडारी प्रीमियर लीग 2026 प्रथम क्रमांक. रोख रक्कम 55,555. आकर्षक चषक आम्हाला पुरस्कृत झाला. तर देवघर श्री अनिकेतजी नांदवीरकर यांच्या माध्यमातून. त्यानंतर द्वितीय क्रमांक 33,333 कॅश प्राइज आणि आकर्षक चषक पुरस्कृत आमच्या देवघर भंडारी मित्रमंडळ हरिहरेश्वर. उत्कृष्ट फलंदाज चषक पुरस्कृत सिद्धेश कुमार लांगी. अवनी संतोष कोलतरकर द्वितीय क्रमांकाचा चषक त्यांच्याकडून पुरस्कृत झालाय. उत्कृष्ट फलंदाजाचा चषक पुरस्कृत झालाय सिद्धेश कुमार लांगी.
उत्कृष्ट गोलंदाज अलंकार महेश मयेकर मॅन ऑफ द सिरीज जी LED आहे ती पुरस्कृत ट्रॉफी जी आहे ती क्रांती कृष्णकांत कोलतरकर यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द सिरीजची LED TV पुरस्कृत कैलासवासी ज्ञानेश्वर नाना पोलेकर यांच्या स्मरणार्थ गणेश सदानंद मांजरेकर यांच्याकडून जाऊया मॅचकडे. हो फटका हवेत आहे. कॉर्ड अँड बॉलची संधी नवीन मैदानाच्या बाहेर अमृत आले आणि थोडस अमृत सिंचन केलंय. मॅच जिवंत ठेवले मैदानात. तर इथे विकेटचं पतन. न्यू बॅटर आता नवीन बाद झाल्यानंतर राहुल पाटील मागचा स्टार. सेमी फायनलचा जर विचार केला तर आज फटा पोस्टर निकला हिरो का नाम राहुल पाटील. पण आता पुन्हा एकदा मैदानात परिस्थिती तीच आहे मैदानाची. 11 चेंडूत 14 पाहिजेत पण अमृत बोरकर सुद्धा आजचे स्टार राहिलेत. फसलेला मॅच जेव्हा फसलाय तेव्हा अमृत बोरकर आलेत. बोल्ड आउट मध्ये सुद्धा अमृतच धावून आले. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि फायनल मध्ये नेऊन ठेवला संघ. सतीश पाटील दबावात दिसतात पहिल्यांदा. देवकर भंडारी प्रीमियर लीग 2026 साठी आलेली देणगी श्री अजित भाटकर यांच्याकडून 1001, श्री पंकज देवकर यांच्याकडून 500, श्री नरेश बोरकर 501, श्री रोहन चव्हाण रॉयल ग्रीन रिसॉर्ट हरीश्वर 5000 रुपये, श्री अनिकेत कोलतरकर 3000 रुपये, श्री हरी कुदरते 2000 रुपये, श्री कृष्णकांत सांकळे साहेब 5000 रुपये, श्री मंगेश पुलेकर 5000. जाऊया मॅच कडे. हो पहिला बॉल चांगला हल्लाय अमृतचा. राहुल साठी बरेचसे काही प्रश्न विचारलेत. डॉट बॉल पहिल्या बॉलला विकेट. हा डॉट चांगली गोलंदाजी करतायत अमृत बोरकर मॅन फ्रॉम श्रीवर्धन. ते सन्माननीय श्री शिवराज भोसले पाटील सर यांच्याकडून 5000, पौर्णिमा जावकर हॉटेल पौर्णिमा 1000, योगेश कोलतरकर 500, जयंता कानडे 1101, प्रियतेज कर्देकर 500, अक्षय कोलतरकर 500, दुर्वेश खोत 2000, श्री देवेंद्र अंतरकर 200 रुपये. अमृत बोरकर पुढचा बॉल. धावा 17, 14 पाहिजे अजून. आणखीन एक डॉट बॉल. वा जबरदस्त गोलंदाजी अमृत बोरकरची. मॅच संपलेली नाहीये. आई गावदेवी अदगाव साठी धावून आलाय पुन्हा एकदा अमृत बोरकर. 3 चेंडू टाकलेत, 1 विकेट घेतलाय, धाव दिलेली नाहीये. 14 धावा आपल्याला पाहिजे आहेत अजूनही. 9 चेंडू 14 धावा. 9 बॉल 14. अमृत बोरकर मैदानावर येईल का काय. सतीश पाटील राहुलला शांत करतायत. 9 चेंडू 14. आई गावदेवी अदगाव का काळ भैरव आरावी. अमृत राहुल साठी फटका चांगला आहे. लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक हो. हा कॅच मध्ये टक्कर पण झाली दोन्ही बॅटरची. हा कॅच कोण आहे क्षेत्ररक्षक. कॅच सुटला एकच. धाव येईल. परीक्षित आणि अजून कोण. परीक्षित कडूनच जेल सुटलाय. परीक्षित तोडणकर. हा कॅचने मेडनवर पण आला असता. 4था डॉट. विकेट पण 2 विकेट झाले असते. अमृत एक श्रीवर्धनकर मेहनत करते तर दुसरा श्रीवर्धनकर खराब कामगिरी करताना. परीक्षित हा कॅच सोडलाय आणि स्ट्राईक जेव्हा रोटेट झाली ना, स्ट्राईक जेव्हा सतीशकडे आले तेव्हा षटकारी पाहायला मिळाले. मग श्रमिक राऊतच्या गोलंदाजीवरही षटकार पाहायला मिळाला. आता 18 धावा. आता 8 चेंडू 13 धावा पाहिजे. 13 धावा 8 चेंडू. 8 चेंडू 13 धावा. अमृत बोरकर समोर सतीश पाटीलच्या. आई गावदेवी अदगाव देवघर भंडारी प्रीमियर लीग का काळभैरव आरावी.
व्हाईट बॉल. धावा पाहिजे 12. 8-12. पहा, जर ती कॅच आली असती तर स्ट्राईकला न्यू बॅटर. अमृतचा कॉन्फिडन्स हाय असता अजून. आता सतीश पाटील, इथे विकेट जर आणला सतीश पाटीलचा अमृतनी तर कमाल होईल. ऐक गावती वेदगाव साडी. पण जसा कॅच सोडला परीक्षेतनी स्ट्राईक रोटेट झाली. सतीश पाटीलनी बॉलला पाठवले आरावीला, सांगितलं घेऊन येतोय मी चॅम्पियनची ट्रॉफी, सांगा सगळ्या गावाला. षटका टोकलाय. पाटील आलाय नाही नुसता, तो येऊन बरसलाय, नडलाय सगळ्या गोलंदाजांना. आज पहिल्या दिवशी काल आणि आज वन मॅन आर्मी. मैदानात एकच नाव गाजतंय, सतीश पाटील. 7 चेंडूत आता 6 धावांची गरज. या षटकारांनी मॅच कुठे आला पा. परीक्षित तो कॅच. 7 चेंडूत आता 6. अमृत विजयी षटकार येईल का? हो, संपवले मॅच. नाव सतीश पाटील, कालभैरव आरावी चॅम्पियन, देवघर भंडारी प्रीमियर लीग 2026. डंका वाजवलाय सतीश पाटील नावाचा. ठोक डीजे. योधेजी पाटील साहेब, सरपंच काळिंजे यांच्याकडून सुद्धा 1001. श्री पंकज घाणेकर यांच्याकडून 3000. 1 रुपये. श्री अरुण मयेकर 500 रुपये. श्री गोरी काका 500 रुपये. प्रसन्न पोलेकर 500. विराट मयेकर 500. सुभाष गणपत